मी जेव्हा इथे माणगावला आले तेव्हा मला ऑफलाईन क्लासेस तेवढे चांगले मला वाटले नाही. तर मग मी ऑनलाईन बॅच घेतली होती PWची प्रिपरेशनसाठी. 10वीच्या परीक्षेत तन्वी कायपाक हिची घवघवीत कामगिरी. 10वीच्या परीक्षेत तन्वी धम्मपाल कायपाक हिने 94.40% गुण मिळवत गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूलचा नावलौकिक उंचावला असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तन्वीचे वडील धम्मपाल किशनराव कायपाक हे श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे हवालदार पदावर कार्यरत आहेत, तर आई रचना कायपाक या गृहिणी आहेत. कुटुंबातील शिस्त, पालकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर तन्वीने हे यश संपादन केले. धम्मपाल कायपाक यांनी तब्बल 14 वर्षे हिंगोली येथे SRPF मध्ये सेवा बजावली. त्यानंतर तन्वी 10वीच्या शिक्षणासाठी माणगाव येथे आली. नवीन वातावरणात स्वतःला सिद्ध करत तिने मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर उज्ज्वल यश मिळवले. ऑनलाईन क्लासेसचा योग्य वापर, नियमित अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचे तन्वीने सांगितले. तिच्या यशाबद्दल शाळा, शिक्षक, मित्रपरिवार आणि परिसरातून कौतुक होत आहे. माझे नाव तन्वी धम्मपाल कयापाक आहे. मी 10वीमध्ये गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल माणगाव रायगड इथे शिकत होते. तेथील टीचर्सनी मला खूप सपोर्ट केला, चांगल्याने शिकवलं आणि छान प्रतिसाद दिला आणि त्यांच्यामुळेच मी छान स्कोअर करू शकले 10th बोर्ड्समध्ये. आणि 10thची प्रिपरेशन करताना काही अडचणींना सामोरे जावे लागते, जसं की कन्सिस्टन्सी ठेवावी लागते आणि चांगल्याने रिवाईज एंड टाईमला करावं लागतं. त्याने 90+ स्कोअर करणं फार इझी आहे. जर तुम्ही एंड टाईमला जरी चांगल्याने प्रिपेअर केलं 2 महिन्या पहिले तरी तर चांगल्याने होऊन जाते. वर्षभर तेवढी जर कन्सिस्टन्सी होत नसेल तरी एंड टाईमला 90+ येऊन जातात. आणि जे आता 9thमध्ये आहेत आणि जे आता 10thमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी एवढंच सांगते की छान प्रिपेअर करा. एंड टाईमला एकदम धावपळ करू नका. छान थोडं थोडं प्रिपेअर करा, जेणेकरून सर्व सिलेबस कवर होऊन जाईल. आणि छान प्रिपेअर झाल्यावर एंड टाईमला फक्त नर्वस होऊ नका. त्यामुळे भीतीमुळे थोडं ऐन टाईमवर पेपर थोडा खराब जाऊ शकतो, त्यामुळे त्याची काळजी घ्या. भीती नका वाटू.